नमस्कार. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रात आपलं स्वागत. मी तेजस्विनी रेडेकर. पाहूयात आठवडाभरातील काही घडामोडी. जिल्हा परिषद कृषी विभागानं खरीप हंगामासाठी खतं, बी बियाणं आणि कीटकनाशकं पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू केलेत. जिल्ह्यात 3,83,000 हेक्टर क्षेत्र खरीप पिकासाठी वापरलं जातं. त्यासाठी 1,84,000 मेट्रिक टन खत आणि 38,000 क्विंटल बी बियाणं शासनाकडून मिळणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली. कोरोना संकटामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. अशातच खरीप हंगाम अगदी जवळ येऊन ठेपलाय. कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकाचं क्षेत्र 3,83,000 हेक्टर आहे. त्यामध्ये भात पीक 98,400 हेक्टर, भुईमूग 43,100 हेक्टर, सोयाबीन 48,800 हेक्टर, तूर, मूग, उडीद पीक सुमारे 30 ते 33,000 हेक्टर क्षेत्रावर घेतलं जातं. खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी बियाणं आणि रासायनिक खतांची कमतरता भासू नये यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागानं आतापासूनच नियोजन सुरू केलंय. त्यासाठी 1,98,000 मेट्रिक टन खताची मागणी केली होती. त्यापैकी 1,48,000 मेट्रिक टन खतसाठा जिल्ह्यासाठी मंजूर झालाय, अशी माहिती कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली. जिल्ह्यामध्ये 3,83,000 हेक्टरवर क्षेत्र पेरणी होणार आहे. या 3,83,000 हेक्टरवर त्यामध्ये साधारण भुईमूग, सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद अशी पिके आहेत. याकरता आपण याचं जे बियाणाची मागणी आहे ती 38,000 क्विंटलची बियाणे मागणी केलेली आहे. आणि याला लागणारी जी खतं आहेत, आपण खरीप हंगामासाठी 1,98,000 मेट्रिक टनाची खताची मागणी केली होती. पैकी आता आवंटन आपल्याला 1,84,000 मेट्रिक टनाचं आवंटन मंजूर झालेलं आहे. सध्या जूनमध्ये जी पेरणी होणार आहे सोयाबीनची पेरणी करतेवेळी शेतकऱ्यांनी घरचंच बियाणं वापरावं, असं मी शेतकऱ्यांना आवाहन करीत आहे. गेल्या 3 वर्षात बाजारातील सोयाबीनच्या बियाणाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचं घरचं बियाणं वापरावं, असं आवाहन सूर्यवंशी यांनी केलंय. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतं आणि इतर बी बियाणं यांची कमतरता भासणार नाही. कीटकनाशकही गरजेप्रमाणे मिळतील, असं त्यांनी सांगितलं. युरियासह रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाच्या फिरत्या पथकाची नजर असेल, असंही सूर्यवंशी यांनी सांगितलं. कागल तालुक्यातील सिद्धनेरली ग्रामपंचायतीनं थकीत कर वसुलीसाठी एक वेगळी योजना राबवली आहे. कर भरणाऱ्या नागरिकांना सोडत पद्धतीनं बक्षीस योजना राबवली आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिद्धनेरली ग्रामपंचायतीची ही योजना आदर्शवत असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं. कर वसुलीसाठी राबवलेल्या योजनेचा सोडत आणि बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. कागल तालुक्यातील सिद्धनेरली ग्रामपंचायतीनं थकीत कर वसुलीसाठी सुवर्ण बक्षीस योजना राबवली आहे. कर भरणाऱ्या नागरिकांमधून सोडत काढून विजेत्याला सोन्याचं नाणं बक्षीस देणाऱ्या या योजनेला ग्रामस्थांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय. मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुली झाली आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीनं सोडत आणि बक्षीस वितरण असा कार्यक्रम आयोजित केला होता. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आलं. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, सभापती पूनम मगदूम, सरपंच दत्तात्रय पाटील उपस्थित होते. कोरोनामुळे आर्थिक अडचण आल्यानं नागरिकांनी कर भरण्याकडे पाठ फिरवली होती. परिणामी ग्रामपंचायतीची आर्थिक कुचंबणा झाली होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी ही योजना राबवल्याचं सरपंच दत्ता पाटील यांनी सांगितलं. सिद्धनेरली ग्रामपंचायतीचा हा उपक्रम आदर्शवत असल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं. याप्रसंगी गटविकास अधिकारी सुशील संसारे, उपसरपंच मनोहर लोहार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. परप्रांतीय कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना लॉकडाऊन काळात सर्वतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं. कागल नगर परिषदेच्या घरकुल गृहप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. कागल नगर परिषदेच्या माध्यमातून एकात्मिक गृहनिर्माण विकास आणि झोपडपट्टी सुधारणा कायद्याअंतर्गत घरकुलं बांधण्याचं काम सुरू आहे. त्यातील 256 घरकुलांचं वाटप करण्यात आलं असून लाभार्थ्यांनी गुढी उभारून या घरात प्रवेश केला. या घरकुलांचं उद्घाटन आज कामगार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नामदार मुश्रीफ यांनी गुढीचं पूजनही केलं. कागल शहरातील बेघरांना घरं बांधून देण्याचा संकल्प केला होता. एकात्मिक गृहनिर्माण विकास आणि झोपडपट्टी सुधारणा कायद्यातून 1,002 घरकुलांची योजना मंजूर केली. शिवाय रमाई आवास, पंतप्रधान आवास योजनेचाही लाभ गरजूंना मिळवून दिलाय.
या घरात सुखी संसार करा अशा शुभेच्छा देत येत्या दसऱ्यापर्यंत आणखी 2000 घरकुलं बांधण्याचं नियोजन असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं. यावेळी भैया माने, प्रकाश गाडेकर, रमेश माळी, प्रवीण काळबर यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, विवेक लोटे, सौरभ पाटील, नूतन गाडेकर, माधवी मोरबाळे, सतीश घाडगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. दरम्यान नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते कागल नगरपालिकेतील म्हाडाच्या ऑनलाईन नोंदणी कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. करवीर तालुक्यातील उचगाव परिसरात मलेरिया सदृश साथीनं अक्षरशः थैमान घातलंय. आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. जिल्हा परिषद आणि प्राथमिक आरोग्य केंद्र व्यवस्थापनानं तातडीनं उपाययोजना करून साथ आटोक्यात आणावी अशी मागणी करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. करवीर तालुक्यातील उचगाव परिसरात मलेरिया सदृश्य साथीचे अनेक रुग्ण आढळत आहेत. समाज मंदिर, बौद्ध विहार, बस स्टॉप, रेल्वे फाटक परिसरात या साथीनं थैमान घातलंय. नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असतानाही आरोग्य विभाग अजून जागा झालेला नाही. त्यामुळे साथ वेगानं फैलावत आहे. हातपाय सुजणं, सांधेदुखी, ताप अशी लक्षणं अनेक रुग्णांमध्ये आढळत आहेत. आरोग्य विभागानं तातडीने सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलाय. याबद्दलचं निवेदन डॉक्टर M.V. बर्गे यांना देण्यात आलं. यावेळी तालुका प्रमुख राजू यादव, बाळासाहेब नलवडे, दीपक पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात महारवतन आणि मुलकीपट जमिनीची बेकायदेशीररित्या होत असलेली खरेदी विक्री तातडीने थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मुलकीपट जमीन संघर्ष समितीच्या वतीनं अणुस्कुरा मलकापूर मार्गावर आंदोलन करण्यात आलंय. मुलकीपट जमीन संघर्ष समितीच्या वतीनं अणुस्कुरा मलकापूर मार्गावर आंदोलन करण्यात आलं. शाहूवाडी तालुक्यात महारवतन आणि मुलकीपट जमिनीची बेकायदेशीररित्या खरेदी विक्री होत असल्याचा आरोप संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आला. जमीन कसणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा गैरफायदा काही धनदांडगे घेत आहेत. मोठ्या रकमेचं आमिष दाखवून मुलकीपट जमिनीची खरेदी विक्री केली जाते. महसूल विभाग आणि दस्त नोंदणी कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी आर्थिक आमिषापोटी त्या धनदांडग्यांना मदत करत आहेत असा आरोपही करण्यात आलाय. शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या आवाहनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. आंदोलनात शंकर कांबळे, पूजा कदम, तेजश्री कुंभार, पांडुरंग कांबळे, तुकाराम कांबळे, माजी सभापती दगडू कांबळे, लक्ष्मण कांबळे, मनोहर कांबळे, राजेंद्र कांबळे, दगडू गुरव, अजय कांबळे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. वार्तापत्राच्या या भागामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर, नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे इथल्या दिलीप पाटील यांनी दलित वस्तीतील कुटुंबियांना साखर वाटप करून मदतीचा हात दिला. कोरोनामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यावर्षी साध्या पद्धतीनं करण्यात आली. पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे इथले सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील यांनी एक वेगळा उपक्रम राबवला. दलित वस्तीमधील 130 कुटुंबियांना त्यांनी प्रत्येकी 5 किलो साखर वाटप केलं. दिलीप पाटील यांनी इतरांपेक्षा वेगळ्या मार्गाचा अवलंब करत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील प्रेम व्यक्त केलं. यावेळी दीपक पाटील, DD कांबळे, गोपाल कांबळे, प्रकाश कांबळे, आनंदा कांबळे, अशोक ठाणेकर, विजय पाटील उपस्थित होते.
सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्या बांबवडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या कृतीवरून शाहूवाडी पंचायत समितीच्या मासिक सभेत गरमागरम चर्चा झाली. संबंधित ग्रामसेवकावर कारवाईचा ठराव या सभेत करण्यात आला. शाहूवाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कामात कुचराई केल्याप्रकरणी बांबवडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाविरुद्ध गटविकास अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस काढली होती. त्याचा राग मनात धरून संबंधित ग्रामसेवकानं सोशल मीडियावर चुकीचा मजकूर प्रसारित करून गटविकास अधिकाऱ्यांची बदनामी देखील केल्याचा मुद्दा या सभेत चांगलाच गाजला. त्या ग्रामसेवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सभापती विजय खोत, उपसभापती दिलीप पाटील, डॉक्टर स्नेहा जाधव, सुनीता पारळे, लतादेवी पाटील यांनी केली. संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी लिहिलेला चरित्र ग्रंथ समाजाला पुढील अनेक वर्ष मार्गदर्शक ठरेल असं प्रतिपादन उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं. चरित्र ग्रंथ आणि कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. प्राध्यापक किसनराव कुराडे लिखित चरित्र ग्रंथ आणि कादंबरी यांचा प्रकाशन सोहळा ऑनलाईन पद्धतीनं पार पडला. त्यांनी सत्यशोधक महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर चरित्र ग्रंथ लिहिलाय, तर स्वयंसिद्धा महाराणी कळकळीची कैफियत ही पौराणिक कादंबरी कुराडे यांनी लिहिली आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर कौतिकराव ढाले पाटील, शिवलिंगेश्वर स्वामीजी यांनी मनोगत व्यक्त केलं. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये दोन्ही पुस्तकांचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. यावेळी शिवराज महाविद्यालयाचे सचिव अनिल कुराडे, प्राचार्य MS कदम, दिग्विजय कुराडे, बसवराव आजरी, सोमगोंडा अरबोळे उपस्थित होते. गोकुळ दूध संघानं कोरोना काळातही दूध उत्पादकांना अधिकाधिक सेवा सुविधा पुरवल्या आहेत. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्यामुळे दुभत्या जनावरांना पोषक पशुखाद्य मिळालं. विविध अडचणींवर मात करत गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं संपलेल्या आर्थिक वर्षात 25 लाख पोती पशुखाद्य दूध उत्पादकांपर्यंत पोहोचवलंय. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघानं दूध उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच चांगला दर दिलाय. कोरोनासारख्या महामारीच्या काळात ग्रामीण अर्थकारणाची घडी सुरळीत ठेवण्यामध्ये गोकुळचा मोठा हातभार आहे. दूध उत्पादकांच्या जनावरांना पोषक पशुखाद्य पुरवण्याची जबाबदारी कोरोना काळातही गोकुळनं अखंडपणे पेलली. गडमुडशिंगी आणि कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये महालक्ष्मी पशुखाद्याचं उत्पादन होतं. दुभती जनावरं, वासरू यांच्यासाठी महालक्ष्मी पशुखाद्य संजीवनी ठरलंय. गेल्या वर्षभरात सुमारे 25 लाख पोती पशुखाद्य उत्पादित करून दूध उत्पादकांपर्यंत पोहोचवण्यात आलं. गुणवत्तापूर्ण पशुखाद्य निर्मितीचं काम अखंडपणे सुरू राहील असं व्यवस्थापक डॉक्टर VD पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय. आणखीन काही बातम्यांसह भेटूयात वार्तापत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होतंय. अशावेळी व्हेंटिलेटरचा तुटवडा भासू शकतो. अशा परिस्थितीत इचलकरंजीतील DKTEमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या 4 विद्यार्थ्यांनी स्मार्ट पोर्टेबल कृत्रिम अंबू बॅग बनवला आहे. या साधनामुळे श्वसनाच्या आजारापासून रुग्णांना दिलासा मिळणार आहे. कोरोनामुळे सध्या व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत असून व्हेंटिलेटर अभावी काही रुग्णांना प्राणही गमवावा लागतो. अशा गंभीर परिस्थितीत DKTEमधील इलेक्ट्रॉनिक्सच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या निशा समकाळ, प्रतीक्षा पाटील, ऋतुजा मुळके, बसवेश्वरी कोरे यांनी स्मार्ट पोर्टेबल कृत्रिम अंबू बॅग हे उपकरण बनवलंय. याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीच्या अंबू बॅगला दरवेळी मानवी दाब द्यावा लागत होता. असा दाब देताना ऑक्सिजनचं प्रमाण कमी अधिक होत होतं. पण या स्मार्ट पोर्टेबल कृत्रिम अंबू बॅगमुळे ऑक्सिजनचं प्रमाण स्वयंचलित राहणार आहे.
मानवी शरीराचं तापमान आणि रक्तदाब तपासण्याची सुविधा या प्रकल्पात स्वयंचलित आहे. रुग्णाचं तापमान आणि रक्तदाब मर्यादेपलीकडे गेल्यास डॉक्टरांना तत्काळ ॲपद्वारे संदेश मिळतो. त्यामुळे रुग्णांवर स्पर्शविरहित नियंत्रणासाठी या साधनाचा वापर होऊ शकतो. डॉक्टर, नर्सेस यांना हाताळण्यासाठी सोपा आणि रुग्णांसाठी उपयुक्त अशा या स्मार्ट अंबुबॅग साधन निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉक्टर PV कडोले, डॉक्टर LS आडमुठे, प्राध्यापक संतोष सलगर यांचं मार्गदर्शन मिळालं. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावनिहाय खासगी डॉक्टरांना कोविड सेंटर सुरू करण्याचं आवाहन करणार आहे. त्यातून कोरोना बाधितांवर तातडीनं उपचार मिळतील आणि मृत्यू टाळता येतील असं मत प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांनी व्यक्त केलं. इचलकरंजीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. इचलकरंजीसह हातकणंगले तालुक्यात कोरोनाच्या संख्येत झपाट्यानं वाढ होतीये. शासकीय रुग्णालयासह काही खाजगी रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. मात्र कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढल्यास आरोग्य व्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजीतील प्रांताधिकारी डॉक्टर खरात यांनी प्रशासनाची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोनाच्या पूर्वानुभवामुळे प्रशासनानं आत्तापासून उपचाराचं नियोजन सुरू केलंय. खाजगी हॉस्पिटल, मोकळ्या इमारती, सभागृहांचा वापर कोविड सेंटरसाठी केला जाणार आहे. शिवाय खाजगी डॉक्टरांची मदत घेऊन गावनिहाय कोविड सेंटर उभारण्याचा प्रयत्न असल्याचं प्रांताधिकाऱ्यांनी सांगितलं. प्रत्येक खाजगी हॉस्पिटल आणि गावोगावी उभारल्या जाणाऱ्या कोविड सेंटरमध्ये संपर्क अधिकारी नेमला जाणार असून तिथं उपचार घेणारे रुग्ण, शिल्लक बेड याबद्दल माहिती दिली जाईल असंही ते म्हणाले. कागल इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिकेत अनुदान न मिळाल्यानं बंद असलेली रोपनिर्मिती आता पुन्हा सुरू झाली आहे. शासनानं सन 2020-21 करता 1 लाख रोपनिर्मिती करण्याचं उद्दिष्ट दिलंय. त्यासाठीचं अनुदान प्राप्त झाल्यानं 60,000 रोपांची निर्मिती करण्याचं काम सध्या रोपवाटिकेत सुरू आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेत दरवर्षी 4 ते 5 लाख रोपांची निर्मिती केली जाते. जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही रोपनिर्मिती केली जाते. वन विभागाच्या माध्यमातून ही रोपं ग्रामपंचायतींना मोफत पुरवली जातात. तसंच वन विभागाच्या माध्यमातून रस्त्यांच्या दुतर्फा आणि शासकीय जागेत ती लावली जातात. शासनानं रोपनिर्मितीसाठी गेल्या 10 महिन्यात कोणतंही अनुदान दिलं नव्हतं. त्यामुळे 22 वर्षात पहिल्यांदाच रोपवाटिकेतील रोपनिर्मितीचं काम बंद करण्यात आलं होतं. शासनानं मार्च महिन्यात 1 लाख रोपनिर्मितीचं उद्दिष्ट दिलंय. त्यासाठी वनीकरण विभागास एकूण मंजुरीच्या 60% अनुदान प्राप्त झालंय. त्यातून 60,000 रोपांची निर्मिती करण्याचं काम सुरू करण्यात आलंय. सध्या रोपवाटिकेत पूर्वीची पिशवीतील 15,700 रोपं शिल्लक आहेत. तसंच वाफ्यावर 28,000 रोपं तयार आहेत. इचलकरंजीतील 2,423 निराधार व्यक्तींना गेल्या 2 वर्षात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळालाय. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत 59 लाभार्थ्यांच्या खात्यावरही 11,80,000 रुपये जमा झाल्याची माहिती इचलकरंजी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राहुल खंचेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना संसर्गामुळे 2019 पासून इचलकरंजीतील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं अनुदान थकीत होतं. त्यामुळे समितीच्या नवीन कार्यकारिणीनं पाठपुरावा सुरू केला होता. त्याला यश आलं असून 2,423 लाभार्थ्यांचं मार्च 2021 पर्यंत अनुदान खात्यावर जमा झालंय. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांचा समावेश असून एकूण 3,59,05,000 रुपयांचं अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालंय. मात्र अनुदान घेण्यासाठी लाभार्थ्यांनी बँकेत एकाच वेळी गर्दी करू नये असं आवाहन खंजिरे यांनी केलंय. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय कांबळे, बाबासो कोतवाल, भाऊसो आवळे, राजन मुठाळे, हारून खलिफा, अजित मिणेकर, नागेश शेजाळे, सूरज लाड, सचिन कांबळे, सुदाम हेरवाडे उपस्थित होते. याबरोबरच आजचं वार्तापत्र संपलं. नमस्कार.